नवी मुंबई पोलीस ग्राउंडला 100 मीटरला चिप आहे का, स्पाइक चालणार आहे का, ग्राउंड कसं आहे यावरतीच हा व्हिडिओ असेल. व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. यातून तुम्हाला सविस्तर मित्रांनो मी सांगणार आहे. चला वेळ न घालवता आपण सुरू करूया. नमस्कार, मी अमोल दैफळे, मुंबई पोलीस. मित्रांनो, खूप महत्वाचं आहे चालकसाठीचं आणि जिल्हा पोलीस नवी मुंबईचं एकाच ग्राउंडवरती ग्राउंड होणार आहे. त्यावरती आपण तो व्हिडिओ टाकलेला आहे. कुठे किती अर्ज आले, त्यानंतर ग्राउंड कसं आहे त्या ग्राउंडवरती जाऊन मी स्वतः व्हिडिओ टाकलेला आहे. वरती आयकन दिसत असेल तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या, किंवा व्हिडिओच्या शेवटला पण तुम्ही पाहू शकता हा व्हिडिओ क्लिअर झाल्यानंतर. मित्रांनो, महत्वाचं, खूप मुलांनी त्याला बोलले की सर तिथं 100 मीटरला चिप आहे का. तर हो मित्रांनो, 100 मीटरला तिथे चिप आहे आणि चिप सिस्टमवरती तुम्हाला तिथे 100 मीटरचा टाइम काउंट केला जाणार आहे. तर बेस्ट आहे मित्रांनो. त्यासाठी जो तुमचा ओरिजिनल टाइम आहे तो येणार आहे. त्यामुळं अगोदर सुटला काय नंतर सुटला काय त्याचं काही इश्यू नाही. तुम्ही फक्त फास्ट पळायचंय तर 100% तुम्हाला मार्क्स येऊन जाणार आहेत. त्यानंतर महत्वाचं म्हणजे मुलं बोलताय स्पाइकचं. तर मित्रांनो, ते आणखीन डिसाईड झालेलं नाही. अगोदर एक डेमो होईल 2-3 दिवस अगोदर. जर 20 तारखेला ग्राउंड झाले तर 17-18 तारखेला डेमो होईल. त्यावेळेस ते समजेल आणि जशी माहिती भेटेल मला तर 100% मित्रांनो तुम्हाला मी ते क्लिअर करेल. पण तुम्हाला तोपर्यंत काय करायचंय की तुम्हाला स्पाइक आणि विदाऊट स्पाइक दोन्हीचीही प्रॅक्टिस करायची. राहिले थोडे दिवस, जर पुढे गेलं तरी काही वाईट नाही. आणि जर आता झालं 20 तारखेला तरी आपल्याला दोन्हीची तयारी ठेवा. जेणेकरून जर स्पाइक यूज करू दिले तर तुम्हाला स्पाइक घालून पळायचंय, नाही दिले तर अनवाणी पायन पळायचंय. आणि ते एकाला नाही, सर्वांसाठी असेल. त्यामुळे नाराज होण्याची काही गरज नाहीये. जर स्पाइक घालून दिले तर सगळ्यांना चांगले मार्क्स येतात. जर स्पाइक नाही घालू दिले तर सगळ्यांनाच कमी मार्क्स येतात. हा झाला महत्वाचा मुद्दा. आणि जशी माहिती भेटेल स्पाइक बद्दल तर मित्रांनो मी 100% तुम्हाला ती शेअर करेल. 2 दिवस अगोदर 100% क्लिअर होईल. त्यामुळं तो प्रश्न राहिला नाही. आणि आता खूप मुलांचं आहे की सर आता मी म्हणजे तिथं ग्राउंडला जाण्या अगोदर कसं यायचं, कसं काय, त्याचा पण व्हिडिओ टाकलेला आहे. तो पण तुम्ही पाहून घेऊ शकता. डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याची लिंक देतो. आणि मित्रांनो, महत्वाचं, जर तुमचं 20 तारखेला ग्राउंड आहे किंवा जर तारीख पुढे ढकलली तर ज्या पण तारखेला ग्राउंड असेल त्याच्या अगोदर 2 दिवस ग्राउंडच्या अगोदर या. नाहीतर मग मी त्या दिवशी येतो आणि ग्राउंड देतो, दिवसभर रात्रभर प्रवास केलेला आणि सकाळी येऊन ग्राउंड देणार. तर मित्रांनो, परफॉर्मन्स म्हणजे चांगला नाही येणार. तुमचं जे गावी मार्क्स येतात ते येणार नाहीत. आणि 1-1, 2-2 मार्क खूप महत्वाचे आहेत. कॉम्पिटिशन खूप बेकार आहे सध्या. त्यामुळं मित्रांनो आपल्याला प्रॉपर द्यायचे. जे आहे ना आपलं तेवढं जरी पडलं तरी खुश, काही विषय नाही. फक्त त्यापेक्षा कमी नको यायला. आणि महत्वाचं, जे पण तुमचे रिलेटिव्ह असतील पनवेलमध्ये असू द्या, इकडे ठाणे साईडला असू द्या, कुठेही असू द्या, त्यांच्याकडे या. काही फरक पडत नाही. आणि ज्यांचं कोणीच नाही त्यांनी अगोदर 2 दिवस या आणि रूम करून राहा. इथं काही फरक नाही पडत. 1 दिवस 1000 रुपये गेल्याने काही फरक नाही पडत. नंतर तुम्ही काही करू शकता. नाही तर मग आलाय रात्री प्लॅटफॉर्मवर झोपलाय, ते दिवस गेले मित्रांनो. 17-18च्या अगोदर मुलं तसं करायचे. पण आता तो काळ राहिलेला नाही. आता सगळे स्मार्ट झालेत. सगळ्यांपर्यंत ग्राउंडचा व्हिडिओ जातोय. ग्राउंडवरती प्रॅक्टिस करणारे पण मुलं आहेत त्यामुळे मित्रांनो आपल्याला त्यांच्यासोबत जर टिकायचंय तर आपल्याला तसं नियोजन करावं लागेल. हे तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळे अगोदर 1-2 दिवस या आणि इथं आराम करा. प्रॉपर जो जेवण करता आपण गावी तेच इथं आल्यानंतर जेवण करा. नाही तर वडापाव खातो, कुठं पॅटिस खातो किंवा वेगवेगळं असं खाऊ नका. जेणेकरून आपल्या बॉडीवरती त्याचे परिणाम होतील आणि ग्राउंडला मार्क येणार नाहीत. अशी कुठलीच गोष्ट तुम्ही करू नका आणि प्रॉपर सांगितलेल्या गोष्टी करा. आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर लाईक करा, मित्रांना पण शेअर करा. आणि हा, जर युट्यूबवर पहिल्यांदा आला असाल आपल्या चॅनलवर तर मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आजच्यासाठी इथंच थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.